श्री स्वामी समर्थ. ज्यांना नियम पालन करून पारायण होत नाहीत, ज्यांना वाचन करता येत नाही, आणखीन बरेच कारणं असतात, ज्यांना की सेवा शक्य होत नाही, वाचनाची सेवा शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. तर ही सेवा आहे एका उत्पत्तीची सेवा. स्वामींच्या प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही ही करू शकता. पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला तुम्ही करू शकता. दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला कोणत्याही स्वामींच्या, दत्तगुरूंच्या पूर्वसंध्येला तुम्ही दिवसांच्या करू शकता ही सेवा. तसेच तुम्ही नेहमी करताही एखादा तुमचा संकल्प असेल, एखादी मनोकामना असेल, त्यासाठीही तुम्ही करू शकता. ही सेवा फक्त स्वामींच्याच नामाची करतात असं नाही आहे, तर तुम्ही इतरही देवतेच्या नामाने ही सेवा करू शकता. तुमचा संकल्प, तुमची इच्छा जसं असेल त्या पद्धतीनं करावे. तर ही सेवा आहे एका उदबत्तीची. एक उदबत्ती पूर्णतः प्रज्वलित करून ठेवायची. मग तुम्ही ती देवघरासमोर सेवा करणार असाल तिथं करा किंवा एखाद्या ठिकाणी जिथं तुम्हाला शांत असेल घरातलं वातावरण त्या ठिकाणी करा. पण ते ठिकाण आणि ती वेळ कायम एकच असावी शक्यतो पूर्ण सेवा होईपर्यंत. म्हणजे पूर्ण तुमचा संकल्प जर तुम्ही काही दिवस केला असेल, तर त्या पद्धतीनं होईपर्यंत ठिकाण आणि वेळ तीच असावी शक्यतो. तसं लक्षात ठेवावं. काही उपासनेसाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात आणि एखाद्याला शक्यच नसेल, ए काही एखादी दुसरी रूम असेल, ह्या शक्य नसेल त्यावेळेस गोष्ट वेगळी. पण तुम्हाला यथावकाश करता येत असेल, तर तसं त्या पद्धतीने यथासांग करावं. असो, तर एक उत्पत्ती प्रज्वलित करून एका चौरंगावर ठेवावी. दिवा लावून ठेवावा आणि स्वामींचं श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा ओम श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः हा मंत्र किंवा दत्तगुरूंचा मंत्र कोणताही तुम्हाला जे आवडत असेल ते. श्रीपादराजम शरणम प्रपत्ते हा सुद्धा म्हटला तरी चालेल तुम्ही. जे तुम्हाला आवडेल ते. पण आपण श्री स्वामी समर्थ एकदम साधं सोपं सगळ्यांना घेता येतं. म्हणून हा मंत्र जप अवश्य करा. पूर्ण उदबत्ती प्रज्वलित होईपर्यंत हा जप करायचा आहे. कोणतीही माळ घेण्याची आवश्यकता नाही. हा जप करताना नाडीवर केला तर प्रत्येकाने आपल्या हाताच्या नाडीवर केला तर अत्यंत उपयुक्त. हे सगळ्या धमन्यांमध्ये नाम तुमच्या राहील आणि बरेच त्याच्याने दोष जातात. बऱ्याच व्याधीही दूर होतात. आपल्याला एक शांतता लाभते आणि सातत्याने केले ना तर अनुभव नक्कीच येतात. काही अडचणी असतील तर दूर होतात. बऱ्याच महिलांना गर्भधारणा होत नव्हती त्यावेळेस अशा सेवेनं झालेली आहेत. ज्या महिला गर्भधारणा ज्यांची झालेली आहे, तर बाळाचं संरक्षण होण्यासाठी त्या ही सेवा करू शकतात. तर महिलांनी उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या हाताच्या नाडीवर हात ठेवून ही सेवा घ्यायची आणि पुरुषांनी त्याच्या विरुद्ध म्हणजे डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या हाताच्या नाडीवर बोट ठेवून सेवा घ्यायची आहे. तर आता ही उरलेल्या रक्षेचं काय करायचं? ती उरलेली रक्षा एका डब्यात भरून ठेवायची कायमसाठी आणि त्याचा नेहमी उपयोग करायचा. कोणत्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं सर्वांच्या. ज्या काही घरांमध्ये मुलांना बाधा होतात, काही जणांना दूर प्रवासातून आल्यानंतर बाधा होतात. अमावास्या पौर्णिमेला कधी-कधी काही जणांना बाधा होतात किंवा काहीतरी विक्षिप्त वागायला लागतात, अचानक चिडायला लागतात किंवा काही बदल होतात. बऱ्याच जणांमध्ये होतं तसं. तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य सातत्याने हे टाकावं रोज आणि त्यांच्या नकळत त्यांना पाण्यामध्ये किंवा त्यांच्या भाजीमध्ये टाकून असं द्यावं. स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही चिमूटभर ते रक्षा टाकू शकता म्हणजे सगळ्यांना ते येतं. आजारी मुलांना वगैरे तुम्ही ते लावू शकता कपाळाला वगैरे. पण केमिकल विरहित असेल तरच तुम्ही खाण्यामध्ये वापर करा. म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये टाकून देणं किंवा भाजीमध्ये टाकणं नकळत असं करू शकता. पण उदबत्ती केमिकल विरहित असेल तरच. अन्यथा नकात करू. तर ही झाली एका उदबत्तीची सेवा. सरळ, साधी, सोपी आहे. सर्वजण करू शकता. ही सेवा कितीही दिवसीय करा, ही तुमची इच्छा आहे. त्रिकालही करू शकता. दिवसाच्या त्रिकाल करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ द्विकाल करू शकता. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला किंवा एक वेळेला कोणतीही तुम्हाला जे आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये नियम काहीच नाही आहेत. शक्यतो संकल्प करताना फक्त
आपण परान्न घेऊ नये हा नियम आहे. आणि याला ब्रह्मचर्य वगैरे असं काही नाही आहे, कारण आपण एक आसन टाकून पारायण वगैरे करत नाही, त्यामुळं असं ब्रह्मचर्य पालन वगैरे असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही सेवा सगळेजण करू शकता. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत करू शकता. विधवा, विधूर सगळेजण करू शकता. परत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ताई असं वगैरे, तर काही जणांना माहिती नसतं, त्यामुळं सगळेजण ही सेवा करू शकता. आणि जपाची सेवा अखंड नाम जप करणं ही फार मोठी सेवा असते खरं तर, पारायण वाचण्यावरून वगैरे. कारण नामातच ईश्वर आहे आणि जो नाम घेतो त्याला भगवंत खूप आवडत असतो असं म्हणलं जातं. अ, भगवंत स्वतः म्हणतो, माझ्यापेक्षा जास्त माझ्या नामात ताकद आहे, असं तो स्वतः म्हणतो. त्यामुळं नामजपाची सेवा अवश्य नेहमी करा. आणि स्वामींनी स्वतः बाळाप्पा महाराजांकडून त्यांच्याच जपाची सेवा करून घेतली होती, त्याची नोंद घेतली होती आणि त्याचं उद्यापनही केलं होतं. त्यामुळं काही कारणासाठी आपल्याला त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, की काही गोष्टींसाठी नामजपाची नोंद करणं आणि तसा तुम्ही संकल्पयुक्त एखादी गोष्ट अधिष्ठान करणं उपयुक्त आहे तुमच्यासाठी, असं त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही अवश्य करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करू. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण वस्तू.